बऱ्याचशा लोकांनी स्वतःचे पैसे खर्च करून, काही लोकांनी वर्गणी जमा करून सुद्धा त्या ठिकाणी खासदार साहेबाला दिली होती. मी स्वतः 20,000 रुपये दिलते त्यांना. त्याच्यामुळे ती गद्दार माणूस आहे. एवढं उद्धव साहेबांनी मुलासारखं सांभाळून बी त्यांनी गद्दारी केलेली. त्यात राणा पाटलांची मिसेस उभा होती, त्यांना निवडून दिलं असतं ना. त्या माणसाला प्रचंड घमंड झालता, मी 3.25 लाखानं निवडून आलो. आई नेक आणि बाप एकच असावं लागते, तवा निष्ठा होत म्हणतात. मला बी 10 लाख रुपये घेऊन आलते पंचायत समिती फोडायच्या वेळेस. मला घरी खायला दाना नाही, तरी पण मी एक निष्ठी वागलेला आहे. उद्धव साहेबा करता, बाळासाहेबा करता. बाळासाहेबाचा मी शिवसैनिक खरा. अर्चना पाटील होत्या, ओम दादा होते. आमच्यात सावंत साहेबामुळे खेड्यापाड्याने पैशाचा पाऊस होता, पण त्याला टक्कर आम्ही दिली. आमच्या खिशातले पैसे आम्ही खर्चले. आमच्या कार्यकर्त्याला जीव घातलं, नाश्ता पाणी केलं. आता ओम दादा एक निष्ठ आहे, पण सगळ्यात ओम दादा बेमान निघाला. ओम दादा सारखा बेमान माणूस आम्ही बघितलाच नाही अजून. बायासाठी आम्ही रात्र दिवस पळत आणि 2 महिन्यात तर बाया तिकडे सामील झाले. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्याला माहितच आहे की धाराशिवचे ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला असून उद्धव ठाकरे जे खासदार फुटले त्यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेत आहेत. आता आपण आहोत धाराशिवमध्ये आणि याच धाराशिवमध्ये काही वेळाने उद्धव ठाकरे येणार असून आपल्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत. ओमराजे निंबाळकर यांचा पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच येत असून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेऊया. खरं तर कार्यकर्त्यांच्या भावना या अतिशय तीव्र येतात. आपण मीडिया माध्यमातून बघत असाल. आपण आणखीन काय इथं शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलूया. सर, काय सांगाल? कट्टर शिवसैनिक होते, उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते, मात्र त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. खरं पाहता खासदार साहेब हे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते आणि सर्व धाराशिवच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता. यदा कदाचित असं होणार नाही असं वाटत होतं, पण का झालं असं आता ते सांगतील त्या बाबतीत. कारण कुठल्या कारणास्तव ते गेले, पण हा धाराशिव जिल्हा हा बाळासाहेबाचा निष्ठावंताचा जिल्हा आहे. बाळासाहेब ठाकरेवर प्रेम करणारा जिल्हा आहे. त्याच्यामुळं ह्या ठिकाणचे कुणी गेले आले तरी काही फरक पडणार नाही. कारण हा जो मतदारसंघ आहे तो हा बाळासाहेब ठाकरेंचा मतदारसंघ आहे. त्याच्यामुळं ओमराजे गेले किंवा इतर अजून खासदार काही 6 गेलेत त्या ठिकाणी, परंतु शिवसेनेवर ह्याचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी फरक पडणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. ओमराजे अनेक वेळा सभेमधून सांगायचे की उद्धव ठाकरे यांनी मला वडिलांसारखं, भावासारखं प्रेम दिलं, रश्मी वहिनींनी आईसारखं प्रेम दिलं, मात्र हे आता प्रेम ओमराजेंचं कुठं कमी झालं? आता त्या बाबतीत त्यांनाच प्रश्न तुम्ही विचारावा. नेमकं ते सांगत होते वारंवार मी निष्ठावंत आहे, मी ते मीटर असलं तर तपासून बघा असे ते बोलत होते. त्याच्यामुळं सर्व मतदारसंघातल्या लोकांनी तुम्ही जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रात 2 नंबरच्या मतानं त्या ठिकाणी 3.25 लाख 3.25 लाखाच्या फरकानं लोकांनी, एवढ्या अपेक्षेनं बऱ्याचशा लोकांनी स्वतःचे पैसे खर्च करून, काही लोकांनी वर्गणी जमा करून सुद्धा त्या ठिकाणी खासदार साहेबाला दिली होती. परंतु त्यांनी अशी आमच्या संघ त्या ठिकाणी गद्दारी करायला नाही पाहिजे होती. तुम्ही दिलती का? मी नाही दिली. मी दिली नाही. मी 90 पासून शिवसेनेचं काम करतोय. 90 पासून मी सरपंच आहे एका गावचा. 30-31 वर्ष झालं. मी 95 पासून ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. पण मी वर्गणी दिली नाही. परंतु मी त्यांना कुठला निधी बी मागितला नाही आतापर्यंत. ते 5 वर्षे आमच्या इथं आमदार म्हणून काम पाहिलंय, 7 वर्ष खासदार म्हणून काम पाहिलंय. मी एक बार सुद्धा 1 रुपयाचा निधी द्या म्हणून त्यांच्याकडे गेलो नाही किंवा त्यांनीही आपल्याला दिला नाही. मग ते का गेले, ते कुठल्या अडचणी सापडले, ही त्यांना प्रश्न तुम्ही विचारा, ते तुम्हाला सांगतील. काय सांगाल? लोकांनी वर्गणी गोळा केली होती. अनेक वेळा आपण बघितलोय का वृद्ध गृहस्थाने स्वतः पैसे साठवून ओमराजे निंबाळकरांना दिले होते उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये की तुम्ही त्यांना द्या निवडणूक लढवण्यासाठी वगैरे. हो, मी बोमपरांडा वाशिवतून बोलत आहे. गावची गाव आहे. मी स्वतः 20,000 रुपये दिलते त्यांना. आणि एवढं करून बी त्यांनी आमच्या इथं मशालीला तिकीट सुटणार होतं रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना. तानाजी सावंतला मॅनेज होऊन तानाजी सावंतनं त्यांना सांगितलं की बाबा मशालीला जर तिकीट भेटलं तर मी पडणार आहे. त्यांनी त्यांना मॅनेज होऊन राष्ट्रवादीला तिकीट द्यायला लावलं उद्धव साहेबांना. तिथं सुद्धा त्यांनी गद्दारी केलेली. त्याच्यामुळे ती गद्दार माणूस आहे. एवढं उद्धव साहेबांनी मुलासारखं सांभाळून बी त्यांनी गद्दारी केलेली. काय आता 6 फुटल्यात म्हणजे गद्दारच फुटल्यात ना. साहेबांनी काय कमी केलं त्यांना? बरं, ती म्हणते सत्तेसाठी गेलो. सत्तेत जर त्यांना जायचं असतं तर जनतेनं तिथं आमच्यात राणा पाटलांची मिसेस उभा होती, त्यांना निवडून दिलं असतं ना. आम्हाला सत्तेत जर जायचं असतं किंवा आम्ही मोदीच्या विरोधात मतदान केलेलं होतं. मोदीच्या विरोधात मतदान केलेलं होतं. ह्या गद्दार एकनाथ शिंदेच्या विरोधात इथं तानाजी सावंत
ही बी गद्दार पहिल्यांदा गेलेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही ह्या 3 व्यक्तीच्या विरोधात मतदान केलं. आम्ही ह्यांना मोठ्या भावापेक्षा चांगलं समजलेलं होतं. तरी बी ह्यांनी गद्दार ही महागद्दार झालेत. ही ओमराजेजी झालेत का, ही एकनाथ शिंदे, ही तानाजी सावंत ह्यांच्यापेक्षा महागद्दार झालेत. मग ह्या माणसावर विश्वास कसा ठेवायचा? आणि मोठी मोठी स्वप्न बघतात. बालाजीला गेले नवस फेडायला. एवढं उद्धव साहेबांनी काय वाटोळं केलं त्याचं? मुलाच्या वर सांभाळून बालाजीला जाऊन नवस फेडून आलाय. तू आता म्हणावं डिपॉझिट फक्त वाचवून उभा राहता तू एकनाथ शिंदेकडून. आता हे आपण गेले काही 2-3 दिवसापासून फोटो बघताय. ओमराजे निंबाळकर असतील, श्रीकांत शिंदे असतील, अनेक काही नेते आहेत, बारणे वगैरे, हे देवदर्शन करतानाचे व्हिडिओ आणि फोटोज आपण पाहिले असतील. मात्र हे देवदर्शन करत असताना अनेक ठिकाणी देशामध्ये ते देवदर्शनाला जात आहेत. देवदर्शन करताना मात्र चार्टर प्लेनचा वापर झाला आहे. एकीकडे नरेंद्र मोदींनी आव्हान केलं की प्रवास टाळा, हे करा, आणि त्यांचेच नेते त्यांचेच हे चार्टर प्लेनने फिरतायत. खूप मोठी प्रगती झाली का ओमराजेंची? लाईफस्टाईल बदल झाले का? नाही, आता काय सत्तेत गेलं काय ती कशात बी फिरणार आहेत. हा, आणि 100 कोटी मिळाले तर असेच अफवा तर आहे. मग त्याच्यामुळे ओमराजेंनी घेतले का 100 कोटी? नाही नाही, अफवा तर आहे बाबा. मग मी घेतले का नाही घेतले त्यांचे त्यांना माहित असेल. आता विषय कसा आहे, लाईफस्टाईल बदल झाला, चार्टर्ड प्लेन न फिरतात ओमराजे. तुम्ही लाईफस्टाईलचं म्हणताय. ज्या दिवशीपासून बंडखोरी झाली त्यांच्या चेहऱ्यावर बघून सांगताय त्यांच्यावर कितीही झालंय ते. विषय कसा आहे, ते काय म्हणतात, मी एकालाही उत्तर देणार नाही, माझ्या कामातून मी निर्णय का घेतला सांगेल. तशीच या धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जनता मताच्या स्वरूपात त्यांना काय उत्तर द्यायचे, त्यांना कोण काही बोलणार नाही ना, त्यांना शिव्या घालतील ना, काही नाही. पण मताच्या स्वरूपात त्यांना जे उत्तर द्यायचंय ते देतील. आणि राहिला विषय तिरुपती बालाजीला जायचा, तर कसं असतंय, पाप झाल्यावर कुठेतरी धुवायला जावंच लागत ना. आता काय म्हणाले, नवस केलता, बरं ठीक आहे, नवस केलता, नवस फेडला, पण बघू ना 29ला बालाजी पावतंय का मतदारसंघातली जनता पावती ती. आणि राहिला विषय बांधकामाचा, साचा मजबूत असला ना, वरचा स्लॅब पडला तरी फरक पडत नाही, त्याच्यावर अजून पूर्णपणे उभारता येतं. या धाराशिव लोकसभा मतदारसंघात मातोश्री जो पण उमेदवार देईल, दगडाला पण सिंदूर फासून देव करण्याचं काम या मतदारसंघातील जनता आजपर्यंत करत आली. आमचे आई वडील, आमचे आजोबा पंजोबा करत आलेत, आमचे वडील पण करत आलेत. इथून पुढे आम्ही पण, जी तरुण जनता आहे, जे तरुण मतदार आहेत, ती पण त्याच पद्धतीनं करत जाऊ. आणि त्या दिवशी आमचे जे इथं शिवसैनिक आहेत, साहेब सरपंच आहेत, त्यांनी कैलासाच्या सभेमध्ये सांगितलं की एखाद्या बायकोला जर नांदायचं नसेल तर कारण भरपूर असतात. नंदेचं कारण आहे, दिराचं कारण आहे, सासऱ्याचं कारण आहे. स्वतःलाच नांदायचं नाही म्हणल्यावर तिथं कोणी हात धरून ठेवू शकत नाही. फक्त एक तरुण मतदार म्हणून आम्ही मतदान दिलं, एवढीच इच्छा होती. तुम्हाला जायचं होतं ना, बिनधास्त जायचं. आमच्या मताचा अपमान करायला न पाहिजे होता. तुम्ही छाती टोकपणे, साहेब मी या पदाचा राजीनामा देतोय आणि उद्या जातोय, तुम्हाला एक शब्दानं कोण बोललं नसतं. पण तुमच्या मनात जर हे काळं होतं ना, तर तुम्ही आधी सांगून जायला पाहिजे होतं ना, राजीनामा देऊन जावा ना. तुमच्यात दम आहे ना तुमच्या मागे जनता, जायचं राजीनामा देऊन, बघू पुढच्या पुढं काय होतंय ते. पण विषय कसा आहे, इथं कथनी एक आणि करणी एक, याच्यात भरपूर फरक असतंय. तरुण मतदार असतील, जे जुने जाणते मतदार असतील, काय निर्णय द्यायचा ते मताच्या स्वरूपात त्यांना 100% देतील. आणि story.com ला मी आजच सांगतो, बॉन्डवर लिहून घ्या, नाहीतर ही मुलाखत सेव्ह करून ठेवा. 29ला ओमराजे निंबाळकर खासदार होत नसते तर मातोश्री जो उमेदवार देईल तोच उमेदवार या ठिकाणी खासदार होणार म्हणजे होणार. ओमराजे निंबाळकर हे 2029ला खासदार नसणार आहेत अशी वल्गना या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. काय सांगाल सर, ज्यावेळेस ही 2022ला फुटाफुटी झाली त्यावेळेस ओमराजे निष्ठेने ठाकरेंसोबत राहिले, त्यांना लोकसभेचं तिकीट परत एकदा दिलं गेलं, पण ठाकरेंच्या तिकिटावर निवडून आलेले ओमराजे आता मात्र एकनाथ शिंदेकडे गेले. आता 29ला जनता दाखवेन त्यांना ठाकरे बरोबर गद्दारी केल्यानंतर काय होतंय ते. 2022ला गद्दारी केली, गद्दारीच्या विरोधात 3.25 लाखानं पुढचा उमेदवारानं प्रचंड पैसा खर्चून ही 3.25 लाखाच्या लीडनं ओमराजेंना निवडून दिलं. पण त्यांनी पण आता गद्दारी केली. लोकांची इच्छा आहे की त्यांनी राजीनामा देऊन प्रवेश घ्यायला पाहिजे होता. मग जनतेनं दाखविलं असतं की जनता कुणासोबत आहे, ती ठाकरेंसोबत आहे का ओमराजेंसोबत आहे. त्या माणसाला प्रचंड घमंड झालता, मी 3.25 लाखानं निवडून आलो. त्या घमंड लोकांनी यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत विरोधात मतदान करून दाखविला.
आणि ते आता जनतेच्या ह्याच्यावर फोडते की जनतेनं आम्हाला 3 महिन्यात नाकारलं. 3 महिन्यात का नाकारलं? तुम्ही जनतेसोबत राहिला नाहो. तुमची भाषा बदलली होती. गर्व चालला होता तुम्हाला 3.25 लाखाचा. त्याच्यामुळे 29ला जनता दाखवीन. एक वाक्य कोट करायचंय. काल सन्मान्य संजय राऊत साहेबांनी आता जे जात आहे ते त्या माणसाला नावं ठेवून जात आहे. संजय राऊतनं असं केलं, संजय राऊतनं असं केलं. पण त्यांनी काल एक वाक्य म्हटलं ते सगळ्यांना पटलंय. निष्ठा दाखवण्यासाठी, निष्ठावंत असण्यासाठी आई, नेक आणि बाप एकच असावा लागतो. हे बघा, नाव ठेवाय काय झालंय तर ट्रेंड झालाय. 22ला फुटले संजय राऊतला शिव्या, संजय राऊत साहेबांना शिव्या. 24ला आता मागच्या हे 6 गेले संजय राऊत साहेबाला शिव्या. कसं असतंय, दुखणं काहीतरी दाखवायचंय म्हणून दाखवायचंय. म्हणून काल त्यांनी जे वाक्य कोट केलं ते अजून परत एकदा कोट करतो. निष्ठावंत स्वतःला सिद्ध करण्यासाठी आई, नेक आणि बाप एकच असावं लागते, तवा निष्ठावंत म्हणतात. कथनी आणि करणी याच्यात भरपूर फरक आहे साहेब. आम्ही जसं हे म्हणले, काही जणांनी वर्गणी गोळा केले काय. आता त्यांनी एक मुद्दा मांडला होता की माझ्या धाराशिव मधली माझी एक पण नगरपंचायत आली नाही, माझी एक पण पंचायत समिती आली नाही, माझी एक पण झडपी आली नाही. साहेब, झडपीचे 7 सदस्य आले ना, ते मतदान कोणी केलं होतं? मशालीला बघूनच केलं होतं ना. मी म्हणतो एक तर ते आपण एक पुरस्कृत केला होता, तो पण शेवटी शिंदे गटातच गेला. आमच्या कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये टाय झालं होतं. ईश्वर चिठ्ठी काढून ती आपण पंचायत समिती तिकडे गेली, टाय झालं होतं. ती मतं कोणी दिलती? ती तुम्हालाच मतं दिलती ना, ती काय दुसऱ्याला कोणाला मतं दिली नव्हती. मग तुम्ही असं असं बोलून मतदारांचा अपमानच करताय ना. विषय कसा आहे, पण 2014 पासून काय झालंय, एक ट्रेंड झालाय निष्ठा सांगायची आणि जी एक तत्व म्हणतो आपण, तत्वाची फक्त भाषणं ठोकायची, बाकी काही नाही. आम्हालाही वाटलं होतं 2022ला इतका मोठा साहेब, 2019ला ओमदादा उभा होते, मान्य उभा झाले, त्यांना हे केलं. त्यांची तेवढी एवढी प्रचिती नव्हती. प्रचिती कधी आली? 2022ला जेव्हा फुटले बाकीचे, एकनाथ शिंदे गट फुटला, त्यावेळेस जेव्हा ओमदादांनी धुरा हातात घेतली. आम्ही मान्य करतो ना, आम्ही नेता मानत होतो. आज लोक आमच्यावर हसतेत, बाहेरच्या जिल्ह्यातले आमचे मित्र मंडळी आमच्यावर हसतेत. काय म्हणते, कुठे गेला तुमचा नेता? गेला तुमचा नेता शिंदे गटात. पण एवढंच ठीक आहे, हसू. आज आम्ही आमच्यावर वेळ वाईट आहे. काट्याचे घड्याळाचे काटे 12वर कधीच थांबणार नाहीत. 1 2 3 4 5 6 परत तिथंच येऊन थांबणार आहेत. आणि दुनिया ही गोल आहे, कुठे येऊन तिथंच थांबावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे. त्याच्यामुळं आज यांनी किती जरी वाक्य वापरली की आम्ही सत्तेसाठी गेलोय, ह्याच्यासाठी गेलोय, त्याच्यासाठी गेलोय. साहेब, 35 वर्ष पद्मसिंह पाटलाची सत्ता होती, तिथून पुढे सेनेची सत्ता होती, तिथून पुढे ओमदादा सत्ता होती. कुणीही कुठं जरी गेलं, सत्तेच्या नावाखाली आणि विकासाच्या नावाखाली गाजरं कुणीच दाखवू नये. काय धाराशिवचा काय लगेच दुबई आणि अमेरिका होणार नाही. अहो, भारताची 2014 पासून झाली नाही, धाराशिवची काय होणार आहे? विकास म्हणजे काय लागतंय साहेब? मान्य आहे, ओमदादा आमचे कामं करते, सगळं मान्य आहे. पण त्याचा अर्थ आम्हाला गृहीत धरून, मतदारांना गृहीत धरून लगेच शिंदे गटात प्रवेश करून आम्ही त्यांच्या मागे पळू असा विषय होत नाही. मतदार त्यांना त्यांच्या स्वरूपात 2029च्या लोकसभेमध्ये 100% त्यांचं मतदानच्या स्वरूपात त्यांना तिथं जागा दाखवेल. आणि अजून एकदा नाव ज्यांना ठेवते त्या राऊत साहेबांचं एकच वाक्य, आणि अजून मी ते कोट करतो, निष्ठावंत असायला आई नेक आणि बाप एकच असावं लागतं, त्यालाच निष्ठावंत म्हणतात. आणि ती निष्ठावंत कोण आहे? ती 29ला ह्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातली जनता दाखवून देईल. ठीक आहे, आपण असं समजूयात की 2029चा जो खासदार बनेल तो ठाकरेंच्या बाजूचा निष्ठावान असेल. तर या काय सांगाल, कैलासदादा फुटले नाहीत पण ओमदादा फुटले, काय फरक आहे दोघात? फरक वाटतच नव्हतं फुटतील म्हणून. दादानी मतदाराची घोर निराशा केली धाराशिव जिल्ह्यामधल्या. आणि राहिला आता राणा पाटील बी असेच म्हणले धाराशिवचा विकास करायचा आहे, धाराशिव मागासलेल्या यादीत 3 नंबरला आहे. आता दादा काय 1 नंबरला आणणार आहेत का? 2-2.5 वर्ष दोघांनी मिळून. ही सगळं चुकीचं शिवसेनेला धोका दिलेला आहे. माननीय उद्धव साहेबांनी त्यांना मुलाप्रमाणे प्रेम देऊन सुद्धा गद्दारी करतील असं वाटलंच नाही कुणाला. अचानक त्यांनी गद्दारी केली. त्यांना 29ला दाखवून देऊ धडा आम्ही मतदान रूपी. कुठले गावचं? वडगाव सिद्धेश्वर, तुळजापूर तालुक्यातले धाराशिव. ते सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे ते. बरं, काय आता ओमराजे गेलेत? ओमराजे गेले म्हणून आमचं काय फरक पडत नाही मला. मी पंचायत समिती माझे मेंबर आहे. मला बी 10 लाख रुपये घेऊन आली ती पंचायत समिती फोडायच्या वेळेस, पण मी हल्लो नाही, मी गेलो नाही त्या काळात त्या काळात.
त्या काळात दहा काळात 10 लाख म्हणजे म्हणजे आज आता किती झाले 50 लाख झाले तिथं. किती झाले आज आम्ही मला घरी खायला दाना नाही काय तरी पण मी एक निष्ठी वागलेलो आहे उद्धव साहेबा करता बाळासाहेबा करता बाळासाहेबाचा मी शिवसैनिक खरा हाडामासाचा हा मी 40 वर्ष मी त्यांचं काम केलेलं आहे कुणाचं सैन्याचं तेव्हापासून मी सैन्यात आहे मला काय फरक पडत नाही गेलं काय ना आलं काय उद्धव ठाकरे असं म्हणायचे की मातोश्रीनं मला खूप प्रेम दिले. ओमराजे यांच्या वाईट वेळेस बाळासाहेबांनी जवळ केलं, वडिलांसारखं प्रेम दिलं. उद्धव ठाकरे यांनी भावासारखं दिलं. मग आता हे प्रेम कुठं आटलं त्यांना? प्रेम आता त्यांना काहीतरी प्रॉब्लेम दाखवला असेल, पद देतो काय करतो असं म्हणून त्याच्यामुळे ते गेले, लोभाला बळी पडले. लोभाला बळी पडले. पण निष्ठावंत शिवसैनिक जागेवरच आहे, कुठं हालत नाही काय नाही. आता हे सगळे जे आहे ते जुने सगळे, आता ह्यांचं वय किती झालंय, कुठं इथे कुठंच नाहीत असे कोणी. कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय सांगाल, ओमराजे यांनी असं काय केलं? ओमराजे म्हणजे आम्ही ओमराजे पैशाचे आणि आम्ही सगळे बळी पडले आणि ओमराजे फक्त बोलणारा व्यक्ती करणारा काहीच नाही. 2019ला स्वतः मी माझ्या गावामध्ये ओमदादासाठी भरपूर केलं ना. आता 24ला तर आम्ही इकडून अर्चना पाटील होत्या, ओमदादा होते. आमच्यात सावंत साहेबांमुळे खेड्यापाड्याने पैशाचा पाऊस होता, पण त्याला टक्कर आम्ही दिली. आमच्या खिशातले पैसे आम्ही खर्चले, आमच्या कार्यकर्त्याला जीव घातला, नाश्ता पाणी केलं. आता ओमदादा एक निष्ठ आहे, पण सगळ्यात ओमदादा बेमान निघाला. ओमदादा सारखा बेमान माणूस आम्ही बघितलाच नाही अजून. आता आम्हाला वाटत नव्हतं अशी बेमानी करील, पण सगळ्यात एक नंबर गद्दार ओमदादा. 2022ला ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस ओमराजे खोके घेऊन गेले, हे गेले, 50 खोके घेतले, 100 खोके घेतले असं दुसऱ्यांना म्हणायचे. मग आता काय तुमचा ओमराजेंवर काय आरोप आहे? ओमदादा 2022ला सुद्धा जात होते, पण त्यांच्या वैयक्तिक अडचणीमध्ये ते गेले नाही. आता सगळ्याच्या आधी पहिल्या गाडीला ओमदादा तुम्हाला दिसले असते शिंदे गटाला. खोक्यांच्या बाबतीत काय म्हणता? आता बी खोके घेतले नाही, त्यांच्यावर किंमत वाढली. ह्यांना 50 होते, दादाला 100 झाले. आता 100 खोके 100 मिळाले. झाले तेव्हा त्यांनी प्रवेश केला. 100 खोके मिळाले. 100% मिळाले त्यांना. खोक्याशी कोणी हालत नाही, फक्त निष्ठावंत शिवसैनिक. त्याला खोके दाखवा, काही दाखवा, तो हालत नाही. निष्ठावंत हालत नाही. फक्त ही जी लाचार आहेत ना, ती पळते कुठं बी, आज इथं उद्या तिथं. ओमराजे म्हणतात की मी 24 तास जनतेसाठी उपलब्ध असतो, फोन लावले की लोकांचे कामं करतो, हे करतो. मग जनतेसाठी कामं करतात, जनतेचे साठी 24 तास उपलब्ध असतात, तर मग त्यांना पक्ष बदलण्याची काय वेळ आली? ऐका साहेब, जो जनतेत आहे, जनतेसाठी आवरात झटतो, त्याला पक्ष बदलायची गरज नाही. त्याला स्वतः दिसलं की 2019ला माझं वैयक्तिक काहीच खरं नाही, तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतलाय. हे बेल आहे, त्यांचं काम नाही हो. आताचा निधी आहे असा आहे, त्यांचा खासदार फंड आहे, खर्च का त्यांनी कुणालाच पत्र दिलं नाही. त्यांनी आम्ही कार्यकर्ते त्यांचे, दादा पत्र द्या, बघू ही इलेक्शन उद्या ते उद्या. दादा म्हणजे नगरपालिकेपासून फुटलेली व्यक्ती आहे, आज नाही. म्हणजे सगळी मॅच फिक्स होती. आधी फिक्स झाली. तसं म्हणायचं तर ती लोकसभेलाच फिक्स आहे त्यांचं. लोकसभेलाच रणजित पाटलाचं जे तिकीट गेलं का बोंबरंड वाशीचं, त्याला एकमेव कारणीभूत ओमदादा आहेत. त्यांनी सावंत साहेबांसोबत मॅनेज झाले होते. सावंत साहेबांनी सांगितलं तिकडे राहुल बाईला तिकीट द्यायला हवा, आणि माझं साधतोय पुन्हा रणजित पाटील आले होते, येत नव्हते तानाजी सावंत, त्याच्यामुळे बायाला तिकीट द्यायला त्यांनी, आणि बायाला बळीचं वगैरे केलं. बायासाठी आम्ही रात्र दिवस पळत, आणि 2 महिन्यात बाया तिकडे सामील झाले अजित पवार गटात. ही सगळी पैशावर लिहिलं. त्याला सत्ता आणि पैसा पाहिजे, एकनिष्ठ यांच्याकडे काही नाही. फक्त जनतेत बोलायचं मी एकनिष्ठ आहे. आता कुठे गेली एकनिष्ठा? ओमदादा एकनिष्ठ होते ना 22ला, आज काय झालं? हे मॅच फिक्सिंग ही अगोदरच मॅच फिक्सिंग होती. नगर परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेसच मॅच फिक्सिंग होती, असा मोठा आरोप या ठिकाणचे असलेले कार्यकर्ते. आपण आणखीन काय कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊयात, आणि उद्धव ठाकरे यांची सभा आपण story.com माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत. तुम्ही पाहत राहा story.com. कॅमेरामॅन दीपक सोळंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, धाराशिव.